हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रिया तुमचं स्वागत करते आजच्या ह्या ब्लॉगमध्ये. तर आज मी या ठिकाणी स्वयंपाकाला लागले होते, तर मी बनवणार आहे शेंगोळे. तर तुम्हाला माझी तीच रेसिपी शेअर करणार आहे आज. एकदम सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे या ठिकाणी मी सर्वात अगोदर 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे. तर 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन. त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद टाकायची. आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर कट केलेली कोथिंबीर आणि लसूण आणि जिरे यांचं वाटण हे सर्व टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे सर्व पिठामध्ये. मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता याच ठिकाणी मी घट्टसर पीठ असं मळून घेतलेलं आहे. पातळ नाही मळायचं आपल्याला कणिक. ते एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याला शेंगोळ्याचा आकार बनवून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी कसं बनवते तसंच बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. शक्यतो पातळच बनवायचे, म्हणजे जाडसर बनवले तर शिजायला वेळ लागतो. त्यामुळे मी किचनमध्ये असल्यावरती वंशिकाचं काम असतंच किचनमध्ये. तिला बघायचं असतं मम्मी काय करते ते. तर तिचं असं मधात चालू असतं काही नाही तर. तिला पण मला मदत करायची असते. तर या ठिकाणी मी सर्व शेंगोळे बनवून घेतलेले आहेत. आता याला आपण फोडणी देऊन घेऊया. तर गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे. शक्यतो मोठंच पातेलं घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये व्यवस्थित शिजल्या जातात. फोडणीसाठी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायचे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर लसूण आणि जिरे याचं वाटण टाकायचं आहे. एकदा हे चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे परतून झाल्यानंतर पाणी टाकून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. आता याच्यात आपण जे बनवून ठेवलेले शेंगोळे आहेत ते आपल्याला सोडून घ्यायचे आहेत एक एक करून. तर मी सर्व शेंगोळे या पाण्यामध्ये इथे सोडून घेतलेले आहेत आणि एकदा मिक्स करायचं आहे आणि गॅस कमी करून मंद गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आपले शेंगोळे शिजतात तोपर्यंत मी लागले इकडे दुसऱ्या कामाला. जी भांडी दुपारी घासून ठेवली होती ती लावायची राहिली होती, ती लावून घेतली. त्याचबरोबर आता स्वयंपाकाची पडलेली भांडी देखील घासून घेतली. एक काम झालं की एक चालूच राहतं आणि ही कामं करून घेतल्यावर नंतर जास्त भांडी पडत नाही. त्यामुळे मी स्वयंपाक झाला की लगेच भांडी घासून घेत असते. नंतर लगेच किचन वट्टा पण पुसून घेतला, पूर्ण क्लीन करून घेतला. सगळं करून घेतलं, किचन वट्टा वगैरे सगळा क्लीन केला. तरी तोपर्यंत आपल्या इकडे शेंगोळे देखील शिजून तयार झालेले आहेत. बघू शकता. तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया.
तर इथे तयार झालेले आहेत शेंगुळे. तुम्हाला माझी रेसिपी ही कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब.